स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत, जे प्रोफेशनल शिक्षण करत आहेत आणि ते ऍडमिशन घेणार आहेत आणि ज्यांचे प्रोफेशनल शिक्षण झालेलं आहे, परंतु कॉलेजवाले तुमच्याकडनं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, कागदपत्रे जे आहेत ते अडवणूक करून ठेवत आहेत आणि फीज मागत आहेत, तर अशा करिता एक परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकावरून आपण आपले डॉक्युमेंट काढून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी आपण जागरूक व्हावं, कारण कोणत्याही युट्यूब चॅनलला याबद्दलची माहिती दिली जात नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होते. आपल्या पालकांवरती त्याचा आर्थिक भुर्दंड बसत असतो आणि आपला विद्यार्थी या पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहत असतं. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जर एससी प्रवर्गातील असेल, एसटी प्रवर्गात असेल तर असे परिपत्रक आपल्याकडे आहेत. त्याच माध्यमातून हा जो परिपत्रक आहे हा एससी बांधवांसाठी आहे. हा संपूर्ण जो नागपूर विभाग आहे, हा नागपूर विभागातील विद्यार्थ्यांकरिता परिपत्रक आहे. परंतु सेम परिपत्रक हा महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय 6 विभाग आहे त्यांच्यासाठी सुद्धा लागू आपल्याला करता येणार आहे. कारण त्या माध्यमातून आपापल्या विभागातून किंवा आपल्या जिल्ह्याच्या लेवलमधून जिल्ह्याचे जे काही समाज कल्याण अधिकारी आहेत त्या माध्यमातून ज्या अंडरमध्ये जे कॉलेज येत असतात त्या विभागासाठी किंवा त्या कॉलेजसाठी तुम्ही हे परिपत्रक काढू शकता. पर्सनल जे परिपत्रक आहे ते सुद्धा आपल्याकडे परिपत्रक आहे. परंतु त्याकरिता स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची, त्यावर जॉईन व्हा आणि त्यावरती ते परिपत्रक तुम्हाला उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती आहे, हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण बघा. हे परिपत्रक काय आहे संपूर्ण बघा, ज्या माध्यमातून आपल्या मित्रांचा, रिलेटिव्हचा, आपल्या कोणीतरी विद्यार्थ्याचा, कर्मचारी, पदाधिकारी यांचा सुद्धा, विद्यार्थी यांच्या सर्वांचे त्या ठिकाणी फायदा होणार आहे, ज्या माध्यमातून कितीतरी फीज आपल्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी वाचणार आहे. म्हणून हे परिपत्रक बघा, हे शासन परिपत्रक संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघा नेमकं काय आहे. बघा हे परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण जे डॉक्युमेंट आपले जे अडवलेले गेले आहेत कॉलेजकडनं आणि कॉलेज आपल्याला नाहक त्रास देत आहे त्याकरिता हे परिपत्रक आहे. आणि याच परिपत्रकाच्या धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून, आदिवासी विकासाच्या माध्यमातून आपल्याला परिपत्रक काढून आपले डॉक्युमेंट ही परत मागवायची आहे. पैशाचा विषय हा शासनाचा आणि कॉलेजेसचा आहे, आपला विषय नाही. त्या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांची डोळे उघडतील, जागरूक व्हाल आणि आपल्या मित्रांना शेअर करा. हे परिपत्रक आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कट करू नका, स्किप करू नका. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हे परिपत्रक पाहिजे असल्यास स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंगच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्यावरती तुम्ही जॉईन व्हा. बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, कार्यालय, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूरचे परिपत्रक आहे. परिपत्रक प्रति सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विभागातील सर्व जे जिल्हे आहेत नागपूर विभागातील त्या संपूर्ण जिल्ह्यासाठी हे परिपत्रक लागू आहे. विषय बघा, महत्त्वाचा विषय आहे. विषय बघा, विषय सन 2018-19 पासून महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील, अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, दोन्ही शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क म्हणजे ट्युशन फीज आणि एक्झाम फीज इत्यादी योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना. संदर्भ दिलेला आहे विशेष सहाय्य शासन निर्णय 19चा आहे. शासन निर्णय म्हणजे शासनाने परिपत्रक दिलेले आहे समाज कल्याण विभागाने, ते 22चा आणि 23चा सुद्धा आहे आणि हे 24चा आहे. आणि हाच परिपत्रक आपल्याला 25-26 पुढे पण लागू राहणार आहे. बघा काय दिलेलं आहे, महत्त्वाचा विषय आपण सर्वांनी वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. बघा, विषयांकित प्रकरणी आपणास कळविण्यात येते की संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2018-19 17 पासून महाडीबीटी प्रणालीवर राबवण्यात येतात. महाडीबीटीद्वारा आपल्याला डायरेक्ट अकाउंटला पैसे येत असतात. संदर्भीय परिपत्रक क्रमांक 2 आणि 3 म्हणजे 2 परिपत्रक पाठवलेले आहे 3 आणि 2 मधलं. आणि 2018-19 पासून महाडीबीटी प्रणालीवर राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता केंद्र आणि राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इत्यादी योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले होते. यांना सूचना दिल्या आहे कॉलेजला, पण हे काही ऐकत नाही. त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 5 महाडीबीटी शासनाचा जो निर्णय आहे, शासन निर्णय जो स्कॉलरशिपचा आहे त्यामधला मुद्दा क्रमांक 5 काय म्हणते. मुद्दा क्रमांक 5 बघा, महाडीबीटी प्रणालीवरील महाविद्यालयाच्या लॉग इन ID वरील दर्शवण्यात आलेल्या शुल्क रचनेची महाडीबीटीवर जे शुल्क दिलेलं आहे ते
शुल्क रचनेची खातरजमा करण्याची जबाबदारी ही शुल्क नियामक प्राधिकरणाची आहे. म्हणजे FRA फीज रेग्युलेटिंग ॲथॉरिटी. हे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तुमचे डोळे उघडेल. कारण कोणताच कॉलेज, कोणताच प्रिन्सिपल आणि कोणताच विद्यार्थी याच्यावर सर्च करत नाही. कारण आपण झोपेला असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामुळेच कॉलेज आपली लुटमारी करत असते. बघा समोर काय म्हटलं जातं, समोर काय आहे परिपत्रक पहा. त्या अनुषंगाने 5मधील पुढे पहा, शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजे FRA राहील, FRAवरील प्राधिकरणाची राहील. त्याची पुनर्पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याची यांची राहील. पहा, संबंधित प्राचार्य हा काय करतो, जेव्हा यांची मीटिंग्स असते तेव्हा हे फीस ठरवून दिले जाते की आम्हाला एवढ्या रुपयात हे परवडेल, आम्हाला ट्युशन फीज एवढी असायला पाहिजे. आणि सर्वांची कॉलेज फी मेजॉरिटी सर्वांची सारखी असते. मग सर्व BEd कॉलेज असो, सर्वांचे DEd कॉलेज असो, तर नर्सिंग कॉलेज असो की मग मेडिकल कॉलेज असो, ती फीज त्यांची ठरवलेली असते, जे संपूर्ण कॉलेजसाठी लागू असते. कारण वेगवेगळ्या कॉलेजला वेगवेगळी फीज नसते. नंतर मुद्दा क्रमांक 6 काय म्हणते शासन निर्णयातला, संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी शुल्काबाबत अपवादात्मक प्रसंगी काही संभ्रम निर्माण झाल्यास सदर बाब अर्ज मंजूर करण्यापूर्वी शुल्क नियामक प्राधिकरण त्या संबंधित सक्षम प्राधिकरणास महाविद्यालयाच्या निदर्शनास आणण्यात यावी. पहा, कोण करेल हे, जर तुमचं काही जमत नसेल तर सहाय्यक आयुक्ताला आपल्याला सांगणं काम आहे की हे जास्त फीज करत आहेत. मग त्यावेळेला पुन्हा चेक केली जाते की FRAवर तुम्ही किती फीज नोंदवली होती. त्यात FRAवरती तुम्हाला प्रिन्सिपलची बैठक कधी झाली होती आणि कधी ठरवण्यात आली होती हे सुद्धा तारीख त्या ठिकाणी असते. पुढे चला पहा, मुद्दा क्रमांक 9 काय म्हणते शासन निर्णयातला, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील म्हणजे SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता विहित केलेल्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विहित केलेल्या अटी शर्ती, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व वित्तीय नियमांचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. पण कॉलेजवाले भंग करतात. कोणते, आपल्याकडून शिष्यवृत्ती जरी धारक असले तरी आपल्याकडे शिक्षण शुल्कही आकारतात आणि त्याच्यात निर्वाह भत्ता जे काही डेव्हलपमेंट फीज आहे तीही आकारली जाते आणि इतर शुल्क जे आहे तीही आकारली जाते. म्हणजे एवढे सारे शुल्क आकारून आपल्याकडून पुन्हा पैसे, म्हणजे ते स्कॉलरशिप भेटते की नाही हेच आपल्याला समजत नाही आणि विद्यार्थ्यांना फीजसाठी त्रास दिला जात असतो. पहा उपरोक्त काय म्हणताय बा, शासन निर्णयातील संपूर्ण बाबीचे अनुपालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार आपण याद्वारे सक्त सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील अधीनस्थ महाविद्यालयातील शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्काची पडताळणी करण्यात यावी. पहा, तीनही शुल्क दिसतात. इतर शुल्कामध्ये तुमचे डेव्हलपमेंट फीज आणि इतर फीज घेतली जाते. परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फीज जे आपल्याकडून वसूल केली जाते आणि शिक्षण शुल्क म्हणजे तुमचं ट्युशन फीज हेही वसूल आपल्याकडून केली जात असते विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण देत असतो. त्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्यास त्या संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या महाविद्यालयाच्या निदर्शनास आणण्यात येऊन तसा आवश्यक बदल करण्याबाबत आपल्या स्तरावरून महाविद्यालयाचे प्राचार्य यांना सूचित करण्यात यावे व वित्तीय नियमाचा भंग होत असल्यास जबाबदार असणाऱ्या महाविद्यालय प्राचार्य लिपिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल संबंधित विभागास तसेच कार्यालयास आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायास सादर करावा. पुढे काय म्हणते बघा, पुढे महत्त्वाचा आहे हा मुद्दा, इथं महत्त्वाचा आहे. तसेच पात्र विद्यार्थ्याकडून अनुदेय शिक्षण शुल्क, पहा कोणतं आहे पहा, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विकास शुल्क आणि इतर शुल्क. पहा कोणते शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फीज, परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फीज, विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फीज आणि इतर शुल्क म्हणजे जे एक्स्ट्रा फीज घेतली जाते ते मागणी किंवा वसुली महाविद्यालयामार्फत होत असल्यास संस्थेवर महाविद्यालय प्रचलित शासन नियमानुसार फौजदारी प्रकारचा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावित विनाविलंब संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरू यांना सादर करावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे आणि यात आपण झोपेल असतो विद्यार्थी मित्रांनो आणि याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण कुठेतरी फालतू वेळ वाया घालवत असतो आणि रडत बसतो की माझ्याकडून एवढी फीज घेत आहे, माझ्याकडून तेवढी फीज घेत आहे. अरे बाबांनो, पहिला GR वाचा, परिपत्रक वाचा आणि हे परिपत्रक त्या तालुक्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाकडून काढायला लावा, जेणेकरून तुम्हाला कोणताच कॉलेजवाला आपली लूटमारी करणार नाही आणि कॉलेजचे डॉक्युमेंट अडवणूक करणार नाही. कारण यात लिहिलेलंच आहे. काय लिहिलेलं आहे हे बघा, पुन्हा एकदा सांगतो बघा काय लिहिलं आहे याच्यात. शिक्षण शुल्क म्हटलेलं आहे म्हणजे तुमचं ट्युशन फीज, परीक्षा शुल्क म्हणजे तुमची
एक्झाम फीज आणि विकास शुल्क म्हणजे तुमचे डेव्हलपमेंट फीज आणि इतर शुल्क म्हणजे जे काही सायकल बिकल स्टँड लॅब फीज हे ते घेतली जाते, हे सर्व तुम्ही वसूल करत असाल तर ते निदर्शनास आणून द्या. ते पावती ठेवून जपा, कारण तुम्हाला कॉलेजवाले फीज घेतात पण पावती देत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांच्याकडून जेवढे फीज घेते तेवढ्याची पावती मागा आणि घेत असेल तर समाज कल्याण विभागाला सांगा की पावती देत नाही आहेत, आणि अशा वेळेला तुमचे 1 रुपया परत मिळेल विद्यार्थी मित्रांनो, जर प्रामाणिकपणे तुम्ही हे सर्व केलं तर. पुढे काय म्हणते बघा, विलंब टाळाटाळ अथवा जनआंदोलन झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, तसं शिस्त व भंगाचा प्रस्ताव आयुक्तालयात सादर करण्यात येईल व गांभीर्याने दखल घ्यावी. पहा, सर्व प्राचार्याला सांगितलं आहे पण प्राचार्य काही ऐकत नाही, आणि याचनुसार हे परिपत्रक जर आपण त्या प्राचार्याला जे तुमचे डॉक्युमेंट अडवणूक करत आहे, जे तुम्हाला फीज मागत आहे, ह्या सर्व कॉलेजवाल्यांना, जे BEdवाले असतील, जे DEdवाले असतील, नर्सिंगवाले असतील, आणि याच तुमच्या या परिपत्रकावरती तुमची फीज घेणार नाहीत कॉलेजवाले आणि तुम्हाला 0 रुपयात ॲडमिशन भेटेल विद्यार्थी मित्रांनो. कारण जागरूक विद्यार्थी नसल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड आपल्या विद्यार्थ्यावर पालकावर बसत आहे, आणि पालक मात्र त्या ठिकाणी ही वाचत नाही, आणि कोणतेच अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार मात्र याकडे लक्ष देत नाहीत, कारण यांच्याशी तुमचं काही देणंघेणं नसते, आणि यासाठी कोणीच विद्यार्थीसुद्धा रस्त्यावर येत नाही, कारण याची गरज कोणाला वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपल्याला त्याची गरज वाटत आहे. म्हणून आपण कायमस्वरूपी स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्याला ही जी माहिती आहे, ही ऑथेंटिक माहिती, हे परिपत्रक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवतो आहे. आणि स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्रामचं चॅनल असेल किंवा मग आपला यूट्यूबचं चॅनल असेल किंवा मग आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप असेल, त्यावरती आपण कायमस्वरूपी माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच माध्यमातून हे परिपत्रक आपण त्या ग्रुपला टाकतो आहे. तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुमच्या रिलेटिव्हचे पैसे आणि बाकी सर्व गोष्टी वाचतील आणि डॉक्युमेंटसुद्धा अडवणूक केली जाणार नाही. हे आहे परिपत्रक विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जातीचं. असंच परिपत्रक अनुसूचित जमातीचं सुद्धा आहे, त्याचा व्हिडिओ सायंकाळी किंवा उद्याला मी टाकतो आहे. दुसरी गोष्ट, फ्रीशिपचा जो शिष्यवृत्तीचा जो काही आपला GR आहे तो सुद्धा आपण ग्रुपला शेअर करतो आहे, आणि जे OBC NT VJNT आणि SBC बांधव आहेत यांच्यासाठी सुद्धा 50% जो GR आहे तो सुद्धा मी आपल्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवून आपल्याकरिता पाठवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. काही या व्यतिरिक्त जर मदत लागली असल्यास तर नक्की फोन करा विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला समजेल की आपल्या विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती होती की नाही, आणि या जाणीवपूर्वक चुका कोण करताय, प्राध्यापक करताय, कॉलेजवाले करताय, की आपण त्यासाठी जागरूक नाही आहोत, त्याच्यामागची कारणं काय आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.